नागपूरच्या अजनी पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत एमडी ड्रग्जचा तस्कर जेरबंद केला आहे। रेल्वे क्वार्टर जवळील हनुमान मंदिराजवळ आरोपीकडून 7.30 ग्रॅम एमडी पावडर जप्त करण्यात आली असून एकूण 1,72,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। नागपूर शहरातील अजनी पोलीस स्टेशनच्या तपास पथकाला 9 एप्रिल रोजी गुप्त माहिती मिळाली की एक व्यक्ती एमडी ड्रग्जची विक्री करणार आहे। ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देताच तात्काळ सापळा रचण्यात आला। रेल्वे क्वार्टर येथील हनुमान मंदिर जवळ आरोपी हजर झाला। त्याची कसून विचारपूस आणि झडती घेण्यात आली असता त्याच्याकडे 7.5 ग्रॅम एमडी पावडर आढळून आली। आरोपी नवी शुक्रवारी गणेश पेठ येथील 34 वर्षीय हरीश बावणे असे सांगण्यात आले आहे। पंचनामा करून पोलिसांनी मोटरसायकल, मोबाईल आणि एमडी पावडरसह एकूण 1,72,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। आरोपींविरुद्ध एमडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। ही कारवाई पोलीस निरीक्षक नितीन चंद्र राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली असून अजनी पोलिसांच्या दक्षतेमुळे एक मोठी घातक ड्रग्ज चेन उद्ध्वस्त होण्याची शक्यता आहे। दिनांक 9/4/2025 रोजी आमचे तपास पथकातील हेड कॉन्स्टेबल ओंकार बाराबाई यांना माहिती मिळाली की एक व्यक्ती हा एमडी ड्रग्जचा अवैधरित्या विक्री करत आहे अशा माहितीहून आणि तो रेल्वे क्वार्टर परिसरात हनुमान मंदिराजवळ येत आहे अशा गोपनीय माहितीवरून त्यांनी ती माहिती नाईट ऑफिसर API कैलास आलुरे यांना दिली। कैलास आलुरे यांनी आम्हाला माहिती दिली। त्या अनुषंगाने सगळं NDPSच्या तरतुदींचे पालन करून वरिष्ठांना माहिती देऊन सगळ्या व्यवस्थित नोंदी घेण्यात आल्या। नोंदी घेण्यात येऊन आम्ही घटनास्थळी रवाना झालो। घटनास्थळी आम्ही लपून सगळा पूर्ण तिथं सापळा लावला आणि सापळा लावल्यावर जो गाडी नंबर भेटला होता आणि ज्या गाडीप्रमाणे जे वर्णन भेटलं होतं त्या अनुषंगाने एक व्यक्ती तिथे आला आणि तो तिथे आल्यावर मग आम्ही त्याला पकडून त्याला त्याचं नाव गाव पत्ता विचारला असता व त्याला NDPS तरतुदीप्रमाणे त्याची झडती घ्यायची आहे ही त्याला तरतुदींची माहिती दिली। तरतुदींची माहिती देऊन त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळून 7.30 ग्राम एमडी सदृश्य पावडर एमडी मिळालेली आहे आणि सदर व्यक्तीचं नाव गाव पत्ता विचारला असता त्याने त्याचं नाव हरीश धनराज बावणे, वय 34 वर्ष, राहणार नवी शुक्रवारी, कर्नल बाग, काशीबाई देऊळ, पोलीस ठाणे, गणेशपेठ हद्दीत असे सांगितले आणि 2 पंचासमक्ष, तराजू काटेवाला आणि फोटोग्राफर समक्ष ही पूर्ण कारवाई करण्यात आलेली आहे। सदर कारवाईमध्ये एक एमडी 7.30 ग्राम अंदाजे मूल्य 22,000 रुपये, त्यानंतर एक सॅमसंग मोबाईल 70,000 रुपये आणि एक मोटरसायकल 80,000 असा एकूण 1,72,000चा मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे आणि NDPS कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर कारवाईमध्ये API कैलास आलुरे, त्याच्यानंतर पोलीस हेड कॉन्स्टेबल ओंकार बाराभाई, पोलीस अंमलदार नितीन सोमकुवर, अश्विन सहारे, नरेश रावणकर, मनीष भरणे आणि तसेच चालक दिनेश भोयर आणि भीमराव ठोंबरे यांनी अतिउत्कृष्ट अशी ही कारवाई केलेली आहे। आणि नागपूरच्या जनतेला माझा एक संपूर्ण जनतेला आणि युवा पिढीला एक महत्त्वाचा संदेश आहे की कृपया जीवन हे खूप सुंदर आहे आणि हे जीवन चांगल्या रीतीने जगा, मेहनत करा। मेहनत केल्यावर आपल्याला त्या मेहनतीचं फळ भेटतं आणि ड्रग्ज सारख्या प्रवृत्तीपासून आणि ड्रग्ज सारख्या या गोष्टींपासून दूर राहा। आपल्याला मेहनत केल्याने त्याचं अवश्य फळ मिळतं आणि ड्रग हा अत्यंत घाणेरडी कृती आहे। ही कृतीपासून दूर राहा आणि दुसऱ्यांना सुद्धा आवाहन करा आणि आमचं सुद्धा आवाहन आहे, आमच्या अजनी हद्दी क्षेत्रात आम्ही अशा प्रकारच्या कोणत्याही कृत्यांना थारा देणार नाही आणि ड्रग कुठेही अजनी हद्दीत ड्रग मुक्त करण्याचा आम्ही प्रयत्न करू। जय हिंद। अजनी पोलिसांची ही कारवाई दाखवते की नागपूर शहरात अंमली पदार्थांवर पोलिसांचं बारीक लक्ष आहे। ड्रग्ज विक्रेत्यांविरुद्ध अशा तडाखेबंद कारवाया सुरूच राहणार आहेत।